मंडळी, मी स्वप्नील पाटील स्वागत करतो तुमच्या स्वप्न लाईव्ह ब्लॉग व्हिडिओ चॅनलमध्ये. आपण आलेलो आहोत श्री संत मुक्ताई महाद्वार पारीत आलेलो आहोत. आज आता आपण बघणार आहोत धार्मिक स्थळ आहे. चला आपण ते एक्सप्लोअर करूयात आता. तर मंडळी आपण पोहोचलो आहोत मेहुणला. बघूया आता मध्ये काय काय बघण्यासारखं आहे. जगदीश आपल्याला मुक्ताईंबद्दल थोडीशी माहिती देईल. बोल जगदीश. थोड्याच वेळात आपण मुक्ताईंचं समाधी स्थान आपण तिकडे बघणार आहे. मुक्ताईंचे 4 भावंड होते, सोपान, नामदेव, निवृत्तीनाथ आणि आदिशक्ती मुक्ताई. तर त्यापैकी 4 भावंडांपैकी एक म्हणजे त्यांची जी बहीण होती तिचं आपलं समाधी स्थळ आपण तिकडे जातोय आता थोड्याच वेळात. ओके, चला मंडळी आपण बघूया. आपल्या सगळ्यांना पंढरपूरबद्दल तर माहितीच असेल. तर तिथं ही जी पालखी निघते पंढरपूरला, मुक्ताईंची जी पालखी निघते, तर ती ही बघा, ही आहे ती पालखी. इथून ती पंढरपूरला जात असते. मंडळी कसला भारी व्ह्यू आहे. आपण हा सगळा व्ह्यू आता एन्जॉय करूयात. चला तर. माजी महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते इथं उद्घाटन झालेलं होतं मेहुणचं. आणि जे खालचं जे समाधी स्थळ जे होतं ना, खालचं समाधी स्थळ मूर्ती आपण वरती आणण्यात आली आणि ती वरती स्थापन झालेली होती महामहिम राष्ट्रपतींच्या हाती, मुक्ताईंच्या हाती. संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान एकदम शांत आणि एकदम भारी इकडं फील येतोय. तुम्हाला जर यायचं असेल तर कुठनं यायला रस्ता कसा आहे? हा, हातनूर धरणावरून आलो आपण. हातनूर टू डायरेक्टली मेहुण. भुसावरून हातनूर यावं लागेल आणि हातनूर धरणाकडनं डायरेक्टली कोणालाही विचारलं की संत मुक्ताई यांची समाधी कुठे आहे, तर ते तुम्हाला सांगतीलच की संत मुक्ताई यांची समाधी कुठे आहे. तर मंडळी आपण हे बघतोय, मंदिर आहे मागे मागच्या साईडला. एन्जॉय करूया आपण. हे होतं नवीन मंदिर आणि आता आपण जात आहोत जुन्या मंदिराकडे. तर तिकडे पण एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. त्याला आपण तो एन्जॉय करणार. हे बघू शकता मंडळी, असला भारी फील येतोय आणि एकदम नॅचरल नेचरचा आनंद हा. मंडळी बघता ते तिकडचं त्या साईडला हे जुनं मंदिर होतं. पाणी आल्यामुळे ते एकदम डुबून जायचं, त्यामुळे हे इकडे नवीन त्याची स्थापना करण्यात आलेली. आणि ही स्थापना आपले माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाली होती. चांगलं आता जातोय आपण.
आता जातोय जवळच आहे. तर मंडळी, आपण असे बरेच भारी भारी ठिकाण आपल्या चॅनलमध्ये कवर करत असतं. मेक शुअर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करत चला मंडळी. व्हिडिओंना खूप दूर दूर येऊन हे व्हिडिओ बनवायचे आणि ते एडिट करून मग यूट्यूबला अपलोड करायचे.